नमस्कार, मी श्वेता. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत स्पीड न्यूज. देशात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2,58,089 रुग्णांची नोंद झाली. पॉझिटिव्हिटी रेट देशाचा 19.65% आलाय. तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 16,56,000 वर गेली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजेच एनसीपीसीआरनं सुप्रीम कोर्टात एक मोठी माहिती दिली आहे. 1 एप्रिल 2020 पासून एकूण 1,47,492 मुलांनी कोविड-19 आणि इतर कारणांमुळे आपला आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावलंय. कोरोना महामारी दरम्यान ज्या मुलांनी आपले पालक गमावलेत त्यांची देखभाल आणि सुरक्षेप्रकरणी एनसीपीसीआरनं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या बाल स्वराज पोर्टल कोविड केअरवरती 11 जानेवारीपर्यंत अपलोड केलेल्या डेटावरून ही माहिती दिलेली गेली आहे, असं एनसीपीसीआरनं म्हटलंय. कोरोना विषाणूबाबत तज्ज्ञांनी धक्कादायक दावा केलाय. ओमायक्रॉन हा शेवटचा कोरोनाचा व्हेरियंट नसेल तर कोरोनाचे अजूनही काही व्हेरियंट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. व्हॅक्सिन आणि नैसर्गिकरित्या मिळालेल्या इम्युनिटी नंतरही हा विषाणू लोकांना बाधित करतोय. याचा अर्थ हा विषाणू अधिकाधिक लोकांमध्ये पुढेही जाऊन विकसित होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. राज्यात कोरोनाचे रविवारी 41,327 नवे रुग्ण सापडले. तर कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 2,65,346 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 94.3% इतका आहे. तर दुसरीकडे मुंबईत 7,895 कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. 866 रुग्णांवरती उपचार सुरू आहे. दुबईसह यूएईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नसल्याचं, त्याचसोबत 7 दिवसांचं विलगीकरण सुद्धा बंधनकारक नाही, असं परिपत्रक मुंबई महापालिकेनं जारी केलंय. यापूर्वी दुबई किंवा यूएईतून येणाऱ्या प्रवाशांना मुंबई पालिकेनं विमानतळावरती आरटीपीसीआर टेस्ट आणि 7 दिवसांचं क्वारंटाईन बंधनकारक केलेलं होतं. मात्र आता यातून सूट देण्यात आली आहे. मुंबईतील पोलीस दलाला कोरोनानं विळखा घातलाय. मुंबईतील आणखी 63 पोलीस कर्मचाऱ्यांना गेल्या 24 तासात कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. आतापर्यंत एकूण 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 1,333 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होतोय. गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे 194 नवे रुग्ण सापडले. तर गेल्या 15 दिवसात कोरोनाच्या 1,067 रुग्णांची नोंद झाली. यातील 90% रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. मात्र रोजची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांना 3 ते 4 दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण झाल्यानं लता दीदींना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल केलंय. त्यातच त्यांना न्यूमोनियाचीही लक्षणं दिसून आली. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार की नाही याचा फैसला आज सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या प्रकरणाची एकत्र सुनावणी सुप्रीम कोर्ट आज करणार आहे. निवडणुका ओबीसी आरक्षणासह की ओबीसी आरक्षणाशिवाय हा पेच महाराष्ट्र सरकारसमोर उभा ठाकलाय. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी महत्त्वाची आहे. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातून येणारा निकाल ओबीसींच्या बाजूनं लागेल असा विश्वास राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलाय. गोंदियात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. सरकार आणि मागासवर्ग आयोगात कोणतेही मतभेद नाहीत. तसंच इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी 5 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. नितेश राणेंवर शिवसैनिक संतोष परब यांच्यावरती हल्ला केल्याचा आरोप आहे. अशातच नितेश राणेंना आता हायकोर्टात दिलासा मिळणार का की राणेंना अटक होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. विद्यापीठ विधेयकावरून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊतांच्या घरासमोर आंदोलन केलं. मध्यरात्री पालकमंत्र्यांच्या घरासमोर रांगोळी काढून निषेध केला गेला. विद्यापीठ विधेयकाविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाकडून वेगळ्या पद्धतीनं निषेध सुरू आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याच्या बाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री आंदोलन केलं. नव्या विद्यापीठ कायद्याविरोधात
कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी मंत्रालयासमोरच्या उदय सामंत यांच्या घराबाहेर रांगोळी काढली, निदर्शनं केली आणि उदय सामंतांच्या सरकारी निवासस्थानात घुसण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलंय. अमरावतीनंतर दर्यापुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं. मात्र मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं कारवाई करत हा पुतळा हटवला. त्यानंतर दर्यापुरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. राज्यात काही ठिकाणी अद्यापही संप सुरूच आहे. अशात एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते आज भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. राज्यपालांना भेटून ते संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची कैफियत मांडणार आहेत. देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं असून ते 83 वर्षांचे होते. महाराजांच्या निधनाची बातमी त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचं खरं नाव ब्रिजमोहन मिश्रा होतं. दिल्लीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मालेगावात गोळीबार झालाय पुन्हा एकदा मालेगाव त्यामुळे हादरलंय. मालेगावातील स्टार हॉटेलजवळ अज्ञात टोळक्यानं 2 तरुणांवरती गोळीबार केला. मोहम्मद अब्रार आणि अखलाक अहमद अशी गोळीबारात जखमी झालेल्या तरुणांची नावं आहेत. हे दोन्ही तरुण कामावरून परतत असताना त्यांच्याकडील मोबाईल चोरण्याच्या उद्देशानं गोळीबार करण्यात आल्याचा संशय आहे. गेल्या 10 दिवसातली ही दुसरी घटना आहे. वर्ध्यातल्या आर्वीमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी पहाटे 6वी अटक केली. डॉक्टर नीरज कदमला अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं गेलं. त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अंबरनाथच्या पाईपलाईन रोडवरती रात्री विचित्र अपघात झाला. कंटेनरनं कार आणि दुचाकीला धडक दिली. यावेळी कारच्या मागील भागाचा चक्काचूर झाला असून दुचाकीचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही. दरम्यान पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलंय. बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागामध्ये राहणाऱ्या एका गुटखा किंगला खामगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गेल्या दशकभरापासून गुटख्याचा रॅकेट चालवणाऱ्या या म्होरक्यावर कारवाई करायला कुणी पुढे येत नव्हतं. अखेर खामगावमधील अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे सिंघम ठरले आणि त्यांनी गुटखा माफियांच्या गळ्याभोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. यातच सुरूची मसाले विकणाऱ्या निलेश राठी नामक गुटखा किंगला सुद्धा बेड्या ठोकण्यात एसपी श्रवण दत्त यांना यश आलंय. रायगड जिल्ह्यातल्या पेणमधून एसबीआयचं एटीएम फोडण्यात आलं. गॅस कटरच्या माध्यमातून चोरट्यांनी एसबीआयची 2 एटीएम फोडली आहेत. त्यातून चोरट्यांनी तब्बल 50 ते 60 लाख रुपये लंपास केलेत. मोठी रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत आणि पोलीस आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला. भिवंडी शहरालगत असलेल्या खाडीपार परिसरात यंत्रमाग कारखान्याला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बीडमध्ये कडाक्याची थंडी पडली असून पहाटे धुक्याची चादर पसरल्याचं चित्र आहे. शेतशिवारातील पिकांवर या वातावरणात बदलाचा परिणाम होतोय. विशेषतः रब्बी पिकांना कीड तसंच रोगाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जुगाड गाडी बनवण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. भंगारातलं साहित्य आणि दुचाकीचं इंजिन यातून आणखी एका अवलियानं 4 गाडी बनवली आहे. इस्लामपुरातल्या कुमार पाटील यांनी शेती कामासाठी भन्नाट गाडी बनवली आणि त्यासाठी त्यांना 60,000चा खर्च आला. अल्प वेळेत आणि कमी खर्चात ही 4 गाडी काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती वरदान ठरणार असल्याचा विश्वास कुमार पाटील यांनी व्यक्त केला. विमानानं प्रवास करणं महाग होण्याची शक्यता आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना या महिन्यात दुसऱ्यांदा एटीएफच्या किमती वाढवण्यात आल्या. त्यामुळे विमानाचं इंधन म्हणजेच एटीएफ 4.2% महागलाय. दिल्लीत एटीएफच्या 79,294 रुपये 91 पैसे प्रति किलो लिटरवर पोहोचलेले आहेत. तर महिन्यामध्ये दुसऱ्यांदा एटीएफची किंमत वाढली आहे. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा आर्थिक फटका बसणार आहे.
इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहणार आहोत स्पीड न्यूज. जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेचं आयोजन करण्यात आलंय आणि आजपासून या परिषदेला सुरुवात होते. ही परिषद 5 दिवस चालणार आहे. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेतील. दरम्यान मोदी रात्री 8:30 वाजता जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस बैठकीत जागतिक परिस्थिती या विषयावरती विशेष भाषण करणार आहेत. या कार्यक्रमात आघाडीचे उद्योग प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरी समाज प्रतिनिधींचा सहभाग असेल. दिल्ली एनसीआर सह उत्तर भारतामध्ये थंडीपासून दिलासा मिळण्याची आशा काही नाही आणि भारतीय हवामानशास्त्र विभागानं 7 राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढील 2 दिवस थंडीची लाट राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सोशल मीडियावर सध्या एका खास गोष्टीची मोठी चर्चा आहे, ती म्हणजे 24 कॅरेट सोन्याच्या आईस्क्रीमची. प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडतं, पण सोन्याचं आईस्क्रीम बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतंय. हैदराबादमधील युबर आणि हॉली नावाच्या कॅफेमध्ये हे आईस्क्रीम उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियन ओपनला आजपासून सुरुवात झाली असून या स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा युक्रेनच्या नादिया किचेनोक सोबत खेळणार आहे. महिला दुहेरीत त्यांच्यासमोर पहिल्याच फेरीत काजाजुआन आणि तमारा जिनात्सेक यांचं कडवं आव्हान असेल. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलंय. सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचबाबत जवळपास 2 आठवडे चाललेल्या नाट्यावरती अखेर पडदा पडलाय. ऑस्ट्रेलिया सरकारचा व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जोकोविचनं न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयानं जोकोविचचा अर्ज फेटाळल्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियातून पाठवणी झाली असून तो माघारी गेलाय. दरम्यान जोकोविचला ऑस्ट्रेलियात 3 वर्षांसाठी प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या लक्ष्य सेननं इंडिया ओपन बॅडमिंटनचं विजेतेपद पटकावलं असून पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत विद्यमान विश्वविजेत्या सिंगापूरच्या लोहलिन यूचा पराभव केला. या 20 वर्षीय भारतीय खेळाडूचे सुपर 500 स्तरातील स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे. विराट कोहलीनं भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. विराटच्या कामगिरीचा अभिमान असल्याचं या पोस्टमध्ये तिनं म्हटलंय. या स्पीड न्यूज सोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र इतर सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, घराबाहेर पडताना मास्क आवर्जून वापरा, सगळे नियम पाळा आणि सुरक्षित राहा.